घरात किरकोळ कारणावरून वाद झाल्यामुळे मिरज तालुक्यातील मालगाव येथील दीपाली अमित खांडेकर वयवर्ष 35 आणि प्राची अमित खांडेकर वयवर्ष 16 या मायलेकीने नदीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे। घरात किरकोळ वाद झाल्यामुळे या दोघी मायलेकीने रविवारी दिनांक 15 जून रोजी घरात कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्या होत्या। याबाबत नातेवाईकांनी मिरज ग्रामीण पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी कृष्णाघाट परिसरात दोघी मायलेकी उतरल्याने सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले। पोलिसांनी आणि रेस्क्यू फोर्सने नदीत शोध मोहीम राबवली, मात्र कोणत्याही प्रकारची माहिती न मिळाल्यामुळे शोध मोहीम थांबवली होती। दरम्यान 20 जून रोजी प्राची खांडेकर या मुलीचा मृतदेह रायबाग कर्नाटक या ठिकाणी नदीपात्रात मिळाला। यावेळी कर्नाटक पोलिसांना तिच्या नातेवाईकांचा शोध लागला नसल्यामुळे तिचे अंत्यसंस्कार कर्नाटकात करण्यात आले। गुरुवारी म्हैसाळ बंधारा केदारनाथ मंदिर कृष्णा नदीपात्रात मध्यभागी वाहत्या पाण्यात दीपाली खांडेकर यांचा मृतदेह आढळून आला। यावेळी स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला। दोघींनी मिरज कृष्णाघाट येथून नदीत उडी घेऊन आत्महत्या केली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे। त्यांच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। आज दिनांक 26 रोजी म्हैसाळ बंधारा केदारनाथ मंदिरजवळ नवीन बंधाऱ्याचे काम चालू असलेल्या ठिकाणी स्त्री जातीचा मृतदेह आढळून आला। ग्रामीण पोलीस स्टेशन मिरज येथून सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळाली होती की अज्ञात स्त्री जातीचा मृतदेह पाण्यावर तरंगत आहे। पाण्याला गती असल्यामुळे कित्येक वेळा प्रयत्न करून वरती वेळ पाण्यातून बाहेर यायला लागत होतं, परंतु धाडस करून स्पेशल रेस्क्यू फोर्सच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला। मृतदेहाची ओळख पटली असून मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल आहे।